मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत। मात्र पुण्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असल्याने मोदींच्या सभेवर पावसाचं सावट असल्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आता गरज पडल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण बदलण्याची शक्यता आहे। गणेश कला क्रीडा मंच सभेच्या ठिकाणाचा पर्याय असू शकतो अशी माहिती मिळते। दरम्यान पावसाचा अंदाज घेऊन सभास्थळ बदलण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचंही कळतंय। तर मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या सभेवर पावसाचं सावट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे गरज पडली तर सभेचं ठिकाण बदलण्याची शक्यता आहे। गणेश कला क्रीडा मंच हा या सभेसाठी एक पर्याय असू शकतो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आज मोदी पुणे दौऱ्यावर आहेत, मात्र पुण्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस पडतोय आणि मोदींची आज सभा देखील होणार आहे। त्यामुळे सभास्थळ आता बदलू शकतंय का, काय शक्यता आहे? मी स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा रंगमंचावरती आहे। इथंच बाजूला नरेंद्र मोदी हे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन करून प्रवास करून स्वारगेटला येणार आहेत। गेले कालपासून साधारणपणे 3 ते 4 तास झालेल्या 131 मिलीमीटर पावसानंतर जे एसपी कॉलेजचं सभास्थळ होतं, जिथे साधारणपणे 22,000 कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटनं जी आहेत, लोकार्पणं जी आहेत किंवा भूमिपूजनं ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार होती। मात्र काल झालेल्या पावसानं सभेच्या ठिकाणाची दाणादाण उडाल्यानंतर प्रशासनानं रात्री उशिरा पर्यायी जागेचा विचार जो आहे तो सुरू केलेला होता आणि पर्यायी जागा जी आहे ती स्वारगेटच्याच गणेश कला क्रीडा रंगमंच जो आहे, जिथे साधारण सिटिंग कॅपॅसिटी ही 1500ची आहे आणि शहरातलं सगळ्यात मोठं ऑडिटोरियम ज्याला म्हटलं जातं ते गणेश कला क्रीडा रंगमंच आहे। आपण तिथं पाहतोय प्रत्यक्षात प्रशासनानं तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। पोलीस अधिकारी येऊन पोहोचलेले आहेत, एसपीजीचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा या रंगमंचामध्ये येऊन पोहोचलेले आहेत। पाहणी जी आहे ती केली जाते। जी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार हे ठिकाण ही पर्यायी जागा असू शकते। जर रेड अलर्ट आज जो देण्यात आलेला आहे, या रेड अलर्ट नंतर पावसामुळे सभास्थळ जे आहे ते अचानक बदलायची वेळ आल्यास सगळी पर्यायी व्यवस्था जी आहे ती पूर्ण ठेवली जाईल आणि त्याची तयारी आपण पाहतोय। जवळपास ही तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पाऊस जर आला आणि सभेच्या ठिकाणी कार्यक्रम करणं अशक्य झालं, कारण काल दिवसभर मोठी तयारी जी आहे ती केली जात होती। ग्राउंडवर चिखल जो होता तो बाजूला करण्यात आला। एसपीजीचे अधिकारी ठाण मांडून होते। स्वतः पालकमंत्री अजित पवार यांनी रात्री या ठिकाणाची सभेच्या ठिकाणाची पाहणी केलेली होती। मात्र पावसानं पाणी जे ते ग्राउंडमधून निघत नसल्यामुळे पर्यायी जागेचा विचार जो आहे तो आयोजकांकडून सुरू करण्यात आला आणि त्याचा परिणाम आपण पाहतो। दुसरी गणेश कला क्रीडा रंगमंचचं व्हेन्यू जे आहे किंवा पर्याय जो आहे तो त्याची तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे। या सगळ्या ठिकाणी जर अचानक कार्यक्रम घ्यायची वेळ आली तर तो कार्यक्रम घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जर पावसाचं प्रमाण जास्त असेल तर ऑडिटोरियम आपण पाहतोय जवळपास 1,500 लोकांची बसण्याची क्षमता जी आहे ती या ऑडिटोरियमची आहे। एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी येऊन इथं पाहणी केलेली होती आणि त्यानंतर या ठिकाणाची या पर्यायाची नोंद जी आहे ती आयोजकांकडून घेण्यात आली। एसपीजीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पर्यायी सगळी व्यवस्था जी आहे, म्हणजे अचानक ऐन वेळेला जरी कार्यक्रम रद्द करावा लागला तरी सुद्धा इथून हा कार्यक्रम जो आहे तो केला जाईल। पंतप्रधान इथं येतील याचं कारण अगदी बाजूला 200 मीटर अंतरावरती स्वारगेटचं भूमिगत मेट्रो स्टेशन जे आहे तिथपर्यंत पंतप्रधान प्रवास करणार आहेत आणि तिथून पुढे स्वारगेट ते कात्रज हा जो भूमिगत मेट्रोचा मार्ग असणार आहे नवा, त्याचं उद्घाटन सुद्धा त्याचं भूमिपूजन सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे हा अत्यंत सोयीस्कर व्हेन्यू जो आहे, ठिकाण जे आहे ते पंतप्रधानांच्या या कार्यक्रमासाठी होते। याचं कारण रस्ता किंवा रूट जो आहे तो बदलावा लागणार नव्हता आणि त्यासाठी ही सगळी तयारी जी आहे पर्याय म्हणून ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे आज सुद्धा पुण्याला सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काल 3 तासामध्ये पुण्यात जवळपास 131 मिलीमीटर पाऊस पडलेला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि त्याच्यामुळे संपूर्ण शहराची दाणादाण उडालेली होती। वाहतूक जवळपास 3 ते 4 तास खोळंबून गेलेली होती। रस्त्यांवरती नद्यांचं स्वरूप आलेलं होतं अनेक ठिकाणी उपनगरांमध्ये सुद्धा आणि त्याचाच परिणाम हा या कार्यक्रमावर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। मोदींच्या या सगळ्या कार्यक्रमावरती पावसाचं सावट आहे, त्यामुळे ऐन वेळेला गडबड नको म्हणून या कार्यक्रमावर पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळतंय।